बीड मतदारसंघामध्ये जे काही लोक शरद पवार गटाकडून उमेदवारी घेण्यासाठी आतापर्यंत इच्छुक होते, या सर्वांना खऱ्या अर्थाने धक्का बसला आहे। या बाबतीमध्ये पहिलं नाव आहे आमदार संदीप क्षीरसागर, दुसरं नाव आहे बीबी जाधव, त्यानंतर पत्रकार भागवत तावरे यांच्यासह बऱ्याच जणांच्या स्वप्नावर खऱ्या अर्थानं पाणी फेरल्याची शक्यता आहे। कारण शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। कारण हा प्रवेश सहज नाही हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं शरद पवारांच्या आणि ज्योती मेटे यांच्या अनेक वेळा भेटी झालेल्या आहेत। त्यावेळेस पक्ष प्रवेश करा असं पवार म्हणत होते, मात्र त्यावेळी त्यांनी ते टाळलं। पण त्यांनी तटस्थ राहून बजरंग सोनवणे यांचा विजय सुकर केला, त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं। त्या कामाची पावती म्हणून आता त्यांना बीड विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार गटाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। नव्हे तर 90% उमेदवारी त्यांची फायनल झालेली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। यावेळी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कामावर ठपका ठेवून त्यांची उमेदवारी कापली जाईल, त्यांचं तिकीट कापलं जाईल असं म्हटलं जात होतं। त्यानंतर पत्रकार भागवत तावरे यांचं नाव आघाडीवर होतं, सीएफ बीबी जाधव यांचं नाव आघाडीवर होतं। त्यानंतर बऱ्याच जणांनी उमेदवारी शरद पवार गटाकडे मागितली होती। कुंडलिक खांडे यांना सुद्धा शरद पवार गटाकडून उमेदवारी हवी होती। भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सुद्धा पक्षाचा राजीनामा दिला, जरांगे पाटलांची भेट घेतली, त्यांना सुद्धा तुतारीकडूनच उमेदवारी हवी आहे। असं एकंदरीतच इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत। आणि विशेष म्हणजे या प्रवेशाच्या बाबतीमध्ये किंवा या घडामोडीच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दे किंवा काही मुद्दे सारखेच आहेत। यामध्ये ज्योतिताई मेटे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला। काही दिवसापूर्वी कालच राजेंद्र मस्के यांनी भेट घेतली, त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन भेट घेतली। आता भेट घेऊन ते सुद्धा तुतारी किंवा शरद पवार पक्षामध्ये प्रवेश। दुसरीकडे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे हे सुद्धा जरांगे पाटलांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे ते सुद्धा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे। भागवत तावरे हे खऱ्या अर्थानं सध्या मोठ्या प्रमाणामध्ये फिरत आहेत, जनसंपर्क वाढवत आहेत। हे सर्व होत असताना यामध्ये थेट पक्ष प्रवेश करून ज्योतिताई मेटे यांनी एक पहिली लढाई जिंकली आहे, उमेदवारीच्या बाबतीतली पहिली लढाई जिंकली आहे आणि शरद पवार त्यांनाच उमेदवारी देतील असं म्हटलं जात आहे। कारण विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेलं काम आणि ज्योतिताई मेटे यांचा एक अभ्यासपूर्ण नेतृत्व किंवा सुशिक्षित नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। शिवसंग्रामचं आणि विनायक मेटे शिवसंग्रामचं आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध जर पाहिले तर ज्योतिताई मेटे यांना मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळू शकतो, मनोज जरांगे पाटील त्यांच्या नावाची शिफारस करू शकतात। अशा वेळी भागवत तावरे असतील, कुंडलिक खांडे असतील, बीबी जाधव असतील किंवा राजेंद्र मस्के असतील, हे सर्व सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची मर्जी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केलेले आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा आणि सहकार्य बहुतेक ज्योतिताई मेटे यांना मिळेल असं दिसतंय। त्यामुळे या ठिकाणी आमदार संदीप क्षीरसागर, बीबी जाधव, भागवत तावरे, राजेंद्र मस्के आणखी काही इच्छुक आहेत, या सर्वांचा पत्ता या ठिकाणी जवळपास कट होईल असं दिसतंय आणि ज्योतिताई मेटे या निवडणूक रणंगणामध्ये उतरतील असं दिसतंय। दुसरीकडे महायुतीकडून अजून चेहरा स्पष्ट नाही। डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचं नाव आघाडीवर आहे। त्यानंतर मुस्लिम समाजातील चेहरा म्हणून शेख तय्यब भाई, संपादक शेख तय्यब भाई यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा आहे। त्यामुळे या ठिकाणी महायुतीकडून क्षीरसागर की शेख तय्यब नेमकं उमेदवारी कोणाला दिली जाते हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं राहणार आहे। याबरोबरच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे सुद्धा जोरदार तयारी करत आहेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायची असं त्यांनी एकंदरीत सांगून टाकलेलं आहे। तसं त्यांनी फिल्डिंग सुद्धा लावलेली आहे। कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी ते सध्या जोरदार पद्धतीने घेत आहेत, मोर्चे बांधणी करत आहेत, सर्वसमावेशक चेहरा आहे। त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होते की चौरंगी होते याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जयदत्त क्षीरसागर जर निवडणुकीच्या रंगणात आले, निवडणुकीच्या मैदानात उतरले तर दुसरीकडं त्यांचेच पुतणे योगेश क्षीरसागर हे असतील का, शेख तय्यब असतील का, ज्योतिताई मेटे असतील का, किंवा ज्योतिताई मेटे यांच्याबरोबरच महायुतीकडून सुद्धा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांचं नाव आघाडीवर आहे। महायुतीकडून अजित पवार गट आणि शिवसेना या दोघांमध्ये जोरदार स्पर्धा आहे। अनिल जगताप
माघार घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यांनी जवळपास 5 वर्षापासून तयारी केलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं ते सुद्धा या उमेदवारीचे दावेदार आहेत. त्यामुळे पाहूया की बंडखोरी किती जण करणार आहेत. बंडखोरी जर जास्त झाली तर निश्चितच पंचरंगी किंवा चौरंगी लढती बीडमध्ये पाहायला मिळू शकतात. त्यावेळी सहजपणे कोणाचाही विजय होणार नाही. 2 ते 3 हजार किंवा 500,000 मतांनी त्यावेळी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये कोणीही विजय झाला तर तेवढ्या मतानं होऊ शकतो आणि एक लढत, रोमांचक लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. त्यामुळे पाहूया की महायुतीकडून कोण निश्चित होतं आणि महाविकास आघाडीकडून कोण निश्चित होतं आणि नेमकी लढाई कशी होते. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. तोपर्यंत नमस्कार.